वहिनी ते बांधा ना, पलीकडली ना ते बांधा.
भगवन्
सर्व उपासिका आज आपला या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाचा समारोप होत आहे आणि त्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व एकत्रित जमलेलो आहोत। या ठिकाणी आपल्या या हर्षनगर येथे आमचे आदरणीय या ठिकाणी भरणे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। तद्वतच आपल्याला या ठिकाणी सर्वांचे परिचित असणारे असे आपले आप्पा जे आहेत श्रृंगार साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी पूज्य भंते यस संगरत्नजी यांचा या ठिकाणी मी अष्टपरिचय आणि तद्वतच चिवरदान करण्यासाठी या धम्मज्योती महिला मंडळाच्या ज्या पदाधिकारी आहेत तद्वतच या ठिकाणी आमच्या शीलाताई आणि सर्वच या ठिकाणी धम्मज्योती महिला मंडळाच्या पदाधिकारी बनसोडेताई आमच्या घोडके आई आणि धम्मदीक्षा महिला मंडळाच्या बनसोडेताईंनी सुद्धा या ठिकाणी उठायचं आहे। आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे। आमच्या रोडियाई आहेत, रोडियाईंनी सुद्धा या ठिकाणी पूज्य भिक्खू संघाचं या ठिकाणी चिवरदान देऊन आपल्याला या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे। अष्टपरिधान आणि चिवरदान या ठिकाणी हर्षनगर येथील धम्मज्योती महिला मंडळाच्या या धम्मदीक्षा महिला मंडळाच्या तत्वाधानामध्ये होत आहे। या ठिकाणी आमच्या आई ज्या आहेत द्वारकाई गडले यांना सुद्धा मी या ठिकाणी पाचारण करत आहे। त्यांनी सुद्धा आपल्या या पूजनीय भिक्खूंचं अष्टपरिधान देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। शांताबाई घोडके आशाताई वारकरी यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे। चल ते महिला मंडळाच्या नाही थांबा ना, तुम्ही अध्यक्ष आहात ना। खाली बसू जाता तुम्ही हे कुणा आहे फोटो काढले आका इथे आका काढली फोटो थांब थोडं बायाचं होऊ दे सेपरेट लाव ना काढली फोटो काढली बाळा बाजूला काढली इकडून एक जण या आका आहे तुम्ही इकडे वा ते जन आका तू पाठी मागे थोडे तुम्ही वा आई माय नाही एक जणी या काही 4 जणी नाही यायचं आणि फोटो काढायचा। सगळ्यांनी प्रत्येकाने 4 जण येऊन फोटो काढायचे। आहे ज्यांचं झालेलं आहे त्यांनी खाली बसावं, ज्यांचं झालेलं आहे त्यांनी खाली बसायचं आहे। दोन्ही साईडी इकडनं 4 आणि ह्या साईडने 4 उभं राहा। चला लवकर या। आता ह्याच पोझिशन मध्ये दुसऱ्या सुद्धा 4 येतील आणि ह्याच पोझिशन मध्ये उभं राहून त्या पुन्हा या ठिकाणी खाली बसणार आहेत। ओके, बसून घ्या आपण। बाकीच्या या ठिकाणी यायचे आहेत।
8 जणी उठायचे आहेत. या साईडने 4 आणि त्या साईडने 4 उभं राहतील. चला पंडित, ह्या साईडने 4 आणि त्या साईडने 4. तुम्हाला 3 महिने काय वाटलं याच्यावर बोलायचं? ओके, बस बस बस. आपल्या इथे या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत. आपसामध्ये न बोलता आपण या ठिकाणी 3 महिने श्रवण केलेला आहे. आम्हाला धम्म सांगतो शांतीचा मार्ग, आणि आपल्याला हा कार्यक्रम सुद्धा शांततेमध्ये पार पाडायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. आपापसात बोलायचं नाही, आपल्या शेजारणीला सुद्धा या ठिकाणी बोलायचं नाहीये. या ठिकाणी मी आमच्या बनसोडेताईचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. मी या ठिकाणी आमचे आदरणीय भरणे साहेबांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी महिला मंडळाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी पुढे यायचं आहे. चला लवकर या अध्यक्ष, चला लवकर या. एक खुर्ची आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. जे आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, आणि म्हणून त्यांना आपल्याला एक चेअर द्यायची आहे. नंदाताई बनसोडेसाठी आपल्याला एक चेअर द्यायची आहे. फुलताईला एक उभं ना प्लीज. या ठिकाणी भरणे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वागत करत आहेत. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आमचे आप्पा सर्वांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय या ठिकाणी श्रंगारे साहेबांचं सुद्धा आमचा अध्यक्ष स्वागत करत आहे. साहेबाला नाही, त्यांचं तर नंतर होईल. तद्वतच या ठिकाणी आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी आलेले आहेत. आमच्या नंदाताई बनसोडेचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करणार आहेत. आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदाताई बनसोडे. दीदी एक कपड्याची बॅग दे. त्यांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. नंतर या ठिकाणी आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी आमच्या नंदाताई बनसोडे यांनी या ठिकाणी मला माझ्यासाठी एक छोटीशी भेट आणलेली आहे. त्याचं मी या ठिकाणी मला देत आहे. धन्यवाद ताई. एक मिनिट ताई, झालं का? हां ताई, तुम्ही दोघी तर इथंच थांबायचं आहे. आणखी आपल्याला महिला खुर्ची नाही अहो तुम्ही ऐकता काय? सन्माननीय आहेत आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत, आणि म्हणून त्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. थोडी पुढे घ्या तुम्ही. आई तुम्ही इकडे या, माझ्याकडे आई तुम्ही माझ्याकडे या. हां माझ्याकडे या. बसलात का तिथे? ओके. त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर आपल्या या हर्षनगर येथे आमच्या वेगवेगळ्या कॉलनीतून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी जे आम्हाला या ठिकाणी जे 10 दिवसाचं शिबिर अटेंड करावं लागतं, तर ते शिबिर महिलांसाठी सुद्धा असतं. परंतु आपल्याला या परभणी नगरीमध्ये एक आगळं वेगळं चित्र दिसून आणणाऱ्या आमच्या या ठिकाणी सुनीताताई लोखंडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी या ठिकाणी 10 दिवसासाठी शिवर परिधान केलेलं आहे.
आणि म्हणून आपलं या ठिकाणी आद्य कर्तव्य आहे की 10 दिवस या चिवरामध्ये नेमकं त्यांना काय वाटलेलं आहे आणि हे चिवर या ठिकाणी त्यांनी परिधान करून 10 दिवसाचं शिबिर अटेंड केलेलं आहे. अशा या ठिकाणी आमच्या सुनीताताई लोखंडे यांचंसुद्धा आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि सर्वस्त महिलांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत आमच्या अध्यक्षा करतील आणि आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. आमच्या 3 क्लब ज्या आहेत या ठिकाणी सुरू ठेवायच्या आहेत. हा या ना काय ओके. या ठिकाणी अक्षरशः एक वेगळं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि म्हणून आमच्या या ठिकाणी शीलाताई डोळसे सुद्धा आमच्या लोखंडेताईंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत. आपण पुन्हा यांना साधुवाद देऊन आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यानंतर आपल्या या कॉलनीतून वेगवेगळ्या या ठिकाणी हो का झालं ना नाही नंतर स्टेटमेंट नाही ना तुम्हाला रेबिन घालायचं आहे मला सर्व महिला मंडळांना माझा मुलाला बी देता ताई तुम्हाला पण जय भीम बत्तीला वंदन म्हणते मी. या ठिकाणी आमच्या वेगवेगळ्या कॉलनीमधून उपस्थित आलेले आहेत. त्यांचंसुद्धा या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत होत आहे. या ठिकाणी आमच्या श्रावस्ती महिला मंडळाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या श्रावस्ती महिला मंडळांना सुद्धा मी अशी विनंती करते की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करणार आहे. श्रावस्ती महिला मंडळाच्या पदाधिकारी श्रावस्ती महिला मंडळ चला प्रार्थनीय वाटलं तर 1-2 जण या. प्रार्थनीय म्हणून 1-2 जण या. सगळ्यांना उठता केवळ 1-2 जणी जरी आला तरी चालेल. तदनंतर आपल्याला या ठिकाणी तिसरा दिवस आहे स्वागत आहे तिसरा चला कमी नको 3 क्लब आपल्याला ऊर्जा मिळते तेवढीच. यानंतर आमच्या इथे या ठिकाणी आगमन झालेलं आहे शाक्य महिला मंडळाचं सुद्धा आणि म्हणून या ठिकाणी शाक्य महिला मंडळांना सुद्धा या ठिकाणी मी पाचारण करत आहे. त्यांचं स्वागत सुद्धा या ठिकाणी आमच्या हर्षनगर येथील या सर्वांच्या वतीने आमच्या अध्यक्ष महोदय त्यांचं स्वागत करत आहेत. या सर्वांना या ठिकाणी त्यांचे जे पदाधिकारी आलेले आहेत आपला सुद्धा या ठिकाणी शाक्यनगरी महिला मंडळाला मी या ठिकाणी पाचारण करत आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. चला 3 क्लॅप सांगायला नकोय. फुलं दिली की इकडे 3 क्लॅप पडल्या पाहिजे. हे बघा एक मिनिट शिला शिला बोलताना माईक लावायचे आणि प्रथम आपण काय करायचे फुलं असे थोडे हे करून सगळ्यांवर हे करा. माईक खाली ठेवा. ताई आई इकडे हे फुलं सगळीकडे असे हे करा. सगळ्यांचं स्वागत म्हणून जर कोणी राहिलं वगैरे असेल तर मी सांगते ना तोपर्यंत अगोदर फुलं दोन्ही हाताने सगळीकडे हे फेकून द्या. बरं ज्यांचं राहिलं असेल ज्यांचं स्वागत या ठिकाणी राहिलेलं असेल
त्यांचं या ठिकाणी हे पुष्प उधळून सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत आमच्या या हर्षनगर येथील सर्वांनी. चला टाळ्याच्या गजरात सगळ्यांनी स्वागत स्वीकारा आपलं आपलं. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. काय मला नंतर बोलायचं होतं पण नंतर बोला ना, आता ते हे पण दिलं संचलन करायचं म्हणल्यावर आता येतंय थोडंसं तुमच्याबद्दल. नाही ते हे करायला ना, तिथं घेणार. भारतीय मातेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि संघमित्रजी यांना सुद्धा वंदन करते. तसेच सर्व इथं जमलेल्या माझ्या उपासक उपासिका यांना माझ्या मैत्रीपूर्ण जय भीम. मामाला सुद्धा जय भीम. आणि सांगण्याचं तात्पर्य असं की सगळ्यांचं स्वागत सत्कार झालेले आहे, पण ज्यांनी आपल्याला अमृताचं इथपर्यंत ही धार आणून पोहोचवली त्या आपल्या जगेबाई आणि जगे सर आपल्या आता त्यांचा माहेर म्हणूनही आपण सिद्ध केलेलं आहे. पहिल्यांदा ते माहेराचं आपल्याला त्यांना साडी नेसवायची आहे, त्याच्यासाठी त्याचं सुद्धा दोघांना जोडरूपी आहेर आलेला आहे. त्याच्याला आपण जन्मदीक्षा महिला मंडळाकडून देण्यात यावा अशी सगळ्या महिलांना मी विनंती करते. तुम्ही बी या सर बसा तुम्ही. काय नाही राहू दे थोडं वेळ. झालं ना वाटतं, बोलणं झालं का आता? बरं ठीक आहे, काढा इथे ठेवा. बोलणं नंतर. हो चालेल. चला या. पुन्हा कुणाला इच्छा असेल ताईला हे करायची ते नाही. नाही सर असं नाही, ते नाव घ्यायला जमत नाही, मग अवघड आहे ते. मोजक्या तोपर्यंत नंतर घ्या. इथं जागा रिकामी आहे, भरा जरा. अहो ताई तिकडं वय खंदार बाई. अच्छा तू पाठीमाग वय. दीदी समोर कर त्याला. दीदी समोर कर. गुड्डी ए गुड्डे इकडे इकडे. साडी खाली ठेवा. पेटी काढा पेटीचं थोडं हातात देऊ काय काय बेदर देऊ. चालेल कसे द्या असं साईडला टाका वाटलं. हे साईड हे एक मिनिट घेतला बरोबर. घालून आल्या. हा मग तयारीनंच यावं लागते ना. कार्यकर्ते तयारी केली का धडाडीचे तर आदर्श व्हावं लागेल की नाही. जय सुंदर वाटायला. जय भीम. सर्वांना जय भीम. बहनों को सबको जय भीम. सर्वांना जय भीम. सप्रेम जय भीम. ये क्या अय्या ना इकडे. जाताना घालू का? जाताना घालू का आता घालू? आता बसत आता त्याला बसू द्या. चला नाही बसू दे. अध्यक्ष आहेत त्या बसू द्या. कपडे पेन नाही का बोलू? कपडे पेन नाही का? या ठिकाणी सहकार्य करायचं आहे.
आपसामध्ये बोलायचं नाही. तिला नेमकं 3 महिने काय वाटलेलं आहे. आमचे मान्यवर जे आहेत या ठिकाणी तर बोलणारच आहे, परंतु आपल्याला नेमकं या 3 महिन्यात काय वाटलेलं आहे त्यांना सुद्धा आपले शब्द या ठिकाणी आपल्याला ऐकवायचे आहेत. कारण हे 3 महिने जे आहेत आपण ग्रंथामधून नेमकं काय घेतलेलं आहे, कारण त्यांचा तर सगळा अभ्यास झालेला आहे. ते आपल्याला 3-3 घंटे सुद्धा या ठिकाणी प्रवचन देऊ शकतात किंवा बोलू शकतात, परंतु आम्हाला या ठिकाणी नेमके 2 तरी शब्द आपण या ठिकाणी बोलू शकतो का, किंवा काय आपण या ठिकाणी घेऊन जात आहोत हे या ठिकाणी स्वप्रेरणेने हात वरती करायचं आहे. एकाचं झालं की एक आपण या ठिकाणी येणार आहोत आणि त्याच्यानंतर आमचे मान्यवर जे आहेत आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी काल आमच्याकडे आल्या होत्या लताताई एंगडे. या लताताई एंगडेंना या ठिकाणी मी पाचारण करत आहे. अशा स्वयंप्रेरणेने आलेल्या उपासिकेंचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करत असतो. चला शांततेचं सहकार्य करा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महान आमचे घंटेजी यांना माझे इथे सर्व मान्यवर भरणे दादा, शिंगारे मामा, आमच्या भोसले मावशी आणि त्यांचं नाव नंदाताई बनसोडे आणि आमच्या ढगेताई आणि ढगे सर यांना मी प्रथम आणि आमच्या सगळ्या महिला मंडळांना सर्वांना मी सप्रेम जय भीम. आणि मला आता हे 3 महिने काय झालं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. जास्त वेळ घेणार नाही कारण मला 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. प्रथम मी असं सांगते, मी हा थोडासा भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा कसा हा तयार झाला आणि कसं काय त्याचं स्वरूप आहे ते मी थोडक्यात सांगणार आहे. आणि इथं तर ढगे मॅडमने सर्व सांगितलंच आहे 3 महिन्यापासून, तर मी थोडक्यात सांगते. बुद्ध आणि धम्म यांचे लेखक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकाशित झालेलं वर्ष आहे ते आहे 1957 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निधन यांचं झाल्यानंतर तो प्रकाशित झालेला आहे. या ग्रंथाचा उद्देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकातून भगवान बुद्ध आणि त्यांचं जीवन, विचार आणि धम्म म्हणजे बौद्ध धर्म हा सध्या तर्कशुद्ध पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी बौद्ध धर्मातील सामाजिक न्याय, स्वातंत्र्य आणि इंसाफ हा सांगितला आहे. मुख्य विषय त्यांचे आहे त्यांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन. यांचं हे कपिलवस्तूमधील राजकुमार सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म, ऐश्वर्यपूर्ण जीवन, हा संसारातील दुःखाचा अनुभव, संसार आणि त्यांची ज्ञानप्राप्ती. त्याने असं सांगितले की दुःख, रोग, वृद्धत्व आणि मृत्यू आणि यांचा बोधिवृक्षाखाली ज्ञान करून असा हा त्यांचा स्वरूप आहे. आणि हे आपल्याला ढगे मॅडम यांनी पूर्ण 3 महिने असं अंतःकरणातून सांगितलेलं आहे. त्यांचं मला फार कौतुक करावं वाटतं. आणि त्याच्या मागे हा पाठीचा मोलाचा वाटा म्हणजे आमचे ढगे सर आणि ह्या पूर्ण अख्ख्या पावसामध्ये 3 महिने आम्हाला इथं ग्रंथ सांगितला, तर त्यांचं मी आभार मानते आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करते. मॅडमने असं पूर्ण बंबूच्या देठापासून असं ओरडून गाणं म्हणून आपल्याला श्रवण दिलेलं आहे. आणि सगळ्या महिलांना 40 दिवस त्यांनी खूप श्रवण केलेलं आहे, ते सर्वांना मिळालेलं आहे. आणि सर्व म्हणजे 40 महिला आहेत, तर त्या 40 महिलांना सर्व श्रवण करून महिला इतक्या स्टँडवर असा यायच्या आणि पद्धतशीर लाईन मध्ये बसायच्या. आम्हाला खूप छान वळण लावले. त्याच्यामुळे मला मॅडमचं फार कौतुक करावं असं वाटतं. एवढे बोलून मी माझे शब्द संपवले. धन्यवाद एंगडेताई. अतिशय आपण एका 5 मिनिटामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. पुनस्त या ठिकाणी स्वयंप्रेरणेने आपल्याला या ठिकाणी यायचं आहे, हात वरती करायचा आहे. मी या ठिकाणी कुणाचं सुद्धा नाव घेणार नाहीये. चला कोण येणार आहे नेक्स्ट? कोणता हात वरती आहे? रत्नमाला ताई येणार आहेत का? चला हे बघा, स्वतःहून या ठिकाणी आलेल्यांचं आपण स्वागत करत असतो.
स्वतःहून या ठिकाणी आलेल्या आहेत आमच्या मालाताई येडे, त्यांचं आपल्याला टाळ्यांच्या गजरात स्वागत असू द्या. अरे जेवण नाही का केलं? भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व बसलेल्या महिला यांना सर्वांना माझा जय भीम. बोलायची फक्त एक अनुभव सांगण्यासाठी उठलेली आहे. मला काही भाषण करता येत नाही, कधी बोलण्याची सवय नाही. माझा जे अनुभव आम्हाला आलेला आहे ढगेताईचा आणि ज्या ग्रंथ आज 3 महिने झाला आपल्याला ढगेताई, पाणी असो पाऊस असो 3 महिने झालं, त्यांचा एक असा प्रसंग आहे सांगण्याच्या अंगावर शहारे येतील आणि कधीच कुणी ऐकलं पण नसेल ते आणि कधी कुणी केलं पण नसेल. आज माझ्या साध्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. 15 ते 1 महिना मी ग्रंथाला आले नव्हते. मला त्या दिवशी इतकी लाज स्वतःचीच मला एवढी वाटली. ढगेताईच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. इतका म्हणजे मला रात्रभर त्रास ते झाला खूप. आणि त्या दिवशीपासून मी तरी पण मुलगा घरी कुणीच सांभाळायला नाही, कुणी नाही, दोघं पण सर आणि मॅडम. त्या दिवशी त्या मुलाला घरी ठेवून टाके पडलेले तोंडाला, खूप बराच मार लागला होता मुलाला, पण त्या दिवशी तिथं ग्रंथ वाचनासाठी त्यांनी खाडा केला नाही. खूप स्वतःचीच हे वाटली आणि त्या दिवशीपासून मी संकल्प केला पुढच्या 3 महिन्यामध्ये मी एकही खाडा करणार नाही. मला खूप म्हणजे म्हणाले ना, रात्रभर सारखं ढगे सर आणि ढगे मॅडम दिसू लागल्या की म्हणजे खरंच म्हणजे काय आपल्यासाठी त्यांनी किती म्हणजे आहे का नाही चांगला म्हणजे हे खूप जय भीम ताई. मला का अनुभवाचे बोल या ठिकाणी आमच्या रत्नमालाताई येढेने ऐकवले आहेत आणि एक संकल्प सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे, ज्याला आपण सम्यक संकल्प म्हणतो. हा सम्यक संकल्प त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. अभिनंदन रत्नमाला येडेताईंचं. पुनश्च या ठिकाणी स्वयंप्रेरणेने कोण येणार आहे? नेक्स्ट चला, नंतर मुलांचं आहे. अभिनंदन आमच्या माजी अध्यक्षांचं. या ठिकाणी आमच्या द्वारकाई वडमारे आलेल्या आहेत. आमच्या वडमारे आईचं या ठिकाणी टाळ्या कमी नका करूया, कारण आपल्याला ह्या घरी काय वाटत होता, घरी काय करीत होता 3 महिने अगोदर एवढंच सांगायचं. 2 शब्दात सांगा. वहिनी भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बोधचारी सगळ्या माझ्या महिला बंधू भगिनींनो, भरतीची परमपूज्य भरतीची आणि माझं वंदन आणि सगळ्यांना जय भीम. मला एकच गोष्ट सांगायची, मला काय लिहिता वाचता येत नाही. मी माईक पहिले वेळेस हातात धरलेले, काही जरी चुकलं तरी माफ करा. मला ढगेबाईबद्दलच बोलायचं, दुसरं काय बोलता येत नाही. मला ग्रंथ फक्त आणि फक्त शिंगारे मामाने माहिती आहे. मी ग्रंथ 5 ते 6 वर्ष शिंगारे मामाकडून ऐकून घेतलेला आहे आणि मला तेव्हापासून ग्रंथाची गोडी लागली. आणि त्याच्यानंतर आमच्या ढगेताई लहानपणच्या खूप काय लहानपणच्या ओळखीच्या मैत्रिणी सगळं राहिलो होतो आम्ही. त्यांनी एवढं दिले त्या ग्रंथामधून की मला माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, मी सारखी येण्यासारखी झाली होती. मला असं वाटायचं कधी 40 दिवस होते, मी कधी जाऊ. मी प्रति बायाची रस्ता बघायची कधी येतात चालल्या का, सारखं माझं काम बाहेरच राहायचं. मला कितीतरी बाया म्हणल्या घरात असा पडेल मला बसू वाटत नाही, फक्त ढगेताई म्हणून. त्यांचा ग्रंथ म्हणजे मी सगळं मला लिहिता वाचता येत नाही, पण मला पूर्ण पार झाल्यासारखं झालाय. आणि ह्यावेळेस माझा 1.5 महिना गेलाय, पुढच्या वेळेस एकही दिवस जाणार नाही. सगळ्यांना जे भीम या धम्माबद्दलची असलेली गोडी त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. या ठिकाणी चला छायाताई ढाले या ठिकाणी येणार आहेत.
तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रथम अभिवादन करते. तसेच बसलेले आमचे भिक्षुगण यांना पण माझा श्रीवार वंदन. आणि व्यासपीठावरले आमचे श्रींगारे आबा भंडे सर आणि आमच्या ढगे मॅडम, आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय शांताबाई घोटके यांना पण माझा सप्रेम जय भीम. आणि इतर तसे बसलेले आमच्या आया आणि माझ्या बहिणी आणि माझ्या जास्तीत जास्त बहिणी यांना पण माझा जय भीम. 3 महिन्याचा अनुभव असा आहे की 3 महिन्याच्या म्हणजे 3 महिने हे आणि ते 9 महिने आतापासून 9 महिने राहिलाय ग्रंथ. 9 महिने इथं बसा तिथं बसा, वेळ आता कुठं जाते कळत नाही. पण आज सकाळी झोपेतून उठलं, सकाळीपासून आज ग्रंथाला जायचे. आम्ही 3 महिन्यामध्ये फक्त एक किंवा 2 असा खाडा केला असत, 1 किंवा 2 खाडा झाला असं आमच्याकडून. एवढी त्या ग्रंथाची रस्ती सर्वच महिला मंडळाला मॅडमनं इतका छान आम्हाला धम्म समजून सांगितला की मॅडमनं असा धम्म समजून सांगताना आमच्या सर्व बौद्ध उपासक उपासिका आम्हालाच लाज वाटत होती कसं बोला. मॅडम अशा बेबीच्या डेटापासून आम्हाला ग्रंथ सांगत होत्या की मॅडमनं इतका लेकरांचा न विचार करता, घरादाराचा न विचार करता, काय मॅडमला काय आपण पगार देतो काय, तर धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मॅडम लिहिलेले आहे. धम्माचा इतका सार आम्हाला समजून सांगितले आहे की आमचं महिला मंडळाला पण त्याला खूप साथ दिली. आणि मॅडमनं सुद्धा पाण्या पावसाचा भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि बऱ्याचपैकी दरवर्षीप्रमाणे या वर्षी जास्तीत जास्त महिला सदस्याला उपस्थित झालेले आहेत. तरी पण मी जास्त न बोलता आमचे आया मोठे आहेत आमच्याहून, कळत न कळत सगळ्याला मी लहान असून इतकं सगळ्याला बोलते आल्या नाहीत का असं नाही का, पण मोठे असून सुद्धा आमच्या नगरात एवढी शिस्त आहे. आणि एक सुद्धा कोणी मला वाकडं तिकडं बोलत नाही की तू लहान आहेस आमच्यावर काढ बोलायली का, तुझी पट्टी येत नाही का काय, असं कोणी न बोलता प्रत्येक शब्दाला मला साथ देऊन सहकार्य. टाचली तर पडली तर आमच्या ग्रंथात आवाज येत नाही, टाचली तर पडली तर आवाज येत नाही, कारण की मॅडम तळागाळातून आम्हाला धम्माचं श्रवण देतात. आम्ही ते श्रवण साध्य केलेलं आहे. इथून पुढं मॅडमलाच आम्ही ग्रंथ वाचकाला बोलणार आहेत. आमचा भिक्षुगण आमच्या भक्तीने आम्हाला 3 महिने सतत धर्माचे विचार आणि धर्माचे प्रश्न उत्तर केलेले आहेत. आणि भक्तीचं सुद्धा मी अभिनंदन करते. आणि कळत न कळत माझ्या आईला यायला मी जर काय म्हणलं असेल तर माफ करा. धन्यवाद छायाताई. सविताताई खंदारे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. बुद्ध आणि त्यांचा धम्म याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटत आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करते. गणपती यांना मी वंदन करते. उपासक उपासिका यांना मी माझ्या जय भीम. व्यासपीठावर बसलेले यांना पण माझं जय भीम. 3 महिने ढगे मॅडम आणि ढगे सर रेग्युलर आले. मला त्यांच्या एका गोष्टीबद्दल अभिमान वाटतो, ते म्हणजे त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता तरी पण त्यांनी एक पण खाडा न करता त्या आल्या. एक पण दिवस त्या घरी राहिल्या नाही की त्यांच्या मुलाला 7 ते 8 टाके पडले तरी पण त्या येत होत्या, आम्हाला धम्माचं ज्ञान देत होत्या. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे धम्म ज्ञान दिलेलं आहे आम्हाला. आणि आम्ही पण खूप छान समजून सांगितलं. आणि मॅडम तुमचं ऐकून माझ्या मनामध्ये एक विचार येतो, तो म्हणजे मी सुद्धा माझ्या पद्धतीनं, तुमच्यासारखं मला काही जमणार नाही पण माझ्या पद्धतीने मी पण आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार नक्की करू. आणि अजून एक मी तुम्हाला पुढच्या वर्षी आताच निमंत्रण देते. दरवर्षी आम्हाला ढगे मॅडम आल्या, दरवर्षी आमचा जीव आहे तोपर्यंत दरवर्षी तुम्हीच या, कारण तुम्ही माहेरी वर्षावासाला इथंच यायचं. ढगे मॅडम असं सांगतात की आपण रडतो हसतो, इतकं छान सांगतात, अक्षर सांगायला काटे येतात, इतकं छान पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मी माझ्या मनापासून तुमच्या दोघांचं पण अभिमान करते.
अभिनंदन करते. ढगे सरांचा पण त्यांच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. ढगे सर पण नाराजीच होते. ढगे सर तुम्हाला परत एकदा माझ्या जय भीम. ढगे मॅडम तुम्हाला पण माझे परत जय भीम. धन्यवाद ताई. हे बघा, आम्हाला या ठिकाणाहून महिला प्रचार आणि प्रसारासाठी या ठिकाणी निर्माण करायच्या आहेत आणि त्यामुळे आपण निदान 2-2 शब्द बोलण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देत आहोत. कारण यातूनच आपल्याला धम्माचा, जसं आताच या ठिकाणी आमच्या सविताताई खंदारेने म्हटलेलं आहे की आम्हाला सुद्धा ताई धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि हाच आपला उद्देश आहे की आमच्यासारख्या महिला आणखी या ठिकाणी निर्माण व्हाव्यात आणि त्यांनी सुद्धा या धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा. हाच आपला एक उद्देश आहे आणि त्याचाच एक हे म्हणून आपण या ठिकाणी महिलांना उभं राहून बोलण्यासाठी सांगत आहोत. ज्याला या ठिकाणी उभं कसं राहतात आणि कसं बोलतात त्यावेळेस उभं राहिल्यावर समजतं. ही आपली या ठिकाणी नाही, आपण घरी जसं बोलतो तसंच बोलायचं. इथे काही नाही, आपण दुसरं नाही बाहेर. एक मिनिट. भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या सर्व महिला आणि शिंगारे मामा, भंडे भाऊ, भंडीजी यांना माझा जय. आज मी फक्त मॅडमसाठी उठल्या. नाही म्हणत होते सर कुणीतरी बोललं पाहिजे म्हणून मॅडमसाठी उठले मी सांगण्यासाठी. ते मॅडमना आम्हाला एवढं 3 महिने एवढं असं मनातून काळजाच्या लेठापासून आम्हाला एवढं शिकवलं त्यांनी. आम्ही रडत बी होतो, आम्हाला हसवत बी होते. कधी सुट्टी केली नाही. पाणी असो, पाऊस असो, ऊन असो, वारा असो. मॅडम आले पण मॅडम म्हणजे मॅडमच नाही पण सरांचा सुद्धा वाटा आहे त्याच्यामध्ये. सरांनी कधी खडा केला नाही. सर सुद्धा रोज येत होते. असं सरचं कसं आहे, मॅडमचं कसं झालंय, जसे महात्मा ज्योतिबा फुले होते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी कसं त्यांच्या मॅडमला आपल्यासाठी शिकवण्यासाठी सहकार्य केलं, बाहेर काढलं, तसं आपल्या सरांनी त्यांच्या मॅडमला आपल्यासाठी बाहेर काढून आपल्याला हुशार करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंसारखी त्यांनी दोघांची जोडी आहे आणि त्यांनी आपल्याला सगळं सांगून हुशार केलं. तुमचे पण मुलं शिकवा, तुमचे पण मुलं मोठ्या पदावर चढा. आपल्या महिला शिकल्या, सावित्रीबाई फुलेमुळे आपल्या महिला शिकल्या, उंची पदावर गेल्या. आपल्या महिला कलेक्टर आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. असंच शिका, मोठ्या व्हा. पहिले बायाला आमच्या लुगडे भेटत नव्हते. आताच्या महिलांना कपाट साड्यानं भरलं, साड्यापाशी जाऊन उभं राहून कपाटापाशी विचार करावा लागतो कोणती साडी घालू म्हणून आणि कधी कशी घालू म्हणून. आणि पहिले आमच्या मायाला एका भिगाचं एक लुगडं आणि साधे चांगलं एक लुगडं होतं. पहिले आमच्या माया चूल आणि मूल करत होत्या. आताच्या महिला ड्युटीला जातात. 4 व्हीलर मध्ये बसून स्वतः चालवतात, 2 व्हीलर स्वतः चालवतात, जीन्सची पॅन्ट घालतात, टी शर्ट घालतात, ड्युटीला जातात. एवढं आपल्या बाबासाहेबांना आपल्यासाठी करून ठेवलं खूप सारं. तसंच आपल्या मुलांना मुलींना शिकवा आणि चांगल्या पदावर फाडा सांगायचं. धन्यवाद बनसोडे ताई. कोण येणार आहे आता? चला लवकर. स्वयंप्रेरणेने यायचे आपल्याला इथे. मी कुणाचंच नाव घेणार नाहीये. चला, येत आहे का? कधीच बोलले नाही. जसं बोलायचं आपण घरी जसं बोलतो तसंच बोलायचं. जय भीम सर्वांना. मी पहिल्या सुरुवातीला ग्रंथ ऐकला तो मला ना शिंगारे मामानंच शिकवलं. इतकं चांगलं शिकवलं आहे, सगळं मला लक्षात आहे. ग्रंथ काय वाचतात, कसं हे करतात सांग, पण मला बोलाच येत नाही. बोलायला येत नाही. आणि इतके ढगे मॅडम, ढगे सर इतकं छान सांगतात की नाही. जसं आपलं याच्यात शेतामध्ये पीक आहे ना, तसं
धन्यवाद. हे बघा, या ग्रंथाबद्दलच या शब्दाचं त्यांनी या ठिकाणी उहापोह केलेला आहे. धन्यवाद उगलेताई. मालाताई मुळे सुद्धा या ठिकाणी त्यांचं सुद्धा आगमन होत आहे.